पॅकर्स बल्लाणी SF2 कोंढेरी वॉरियर्स आणि जागृत 11 मांडा या दोन संघांदरम्यान दुपारचं सत्र उष्णता तितकी जाणवते. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं मांडा प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सचिन जयस्वाल, स्वतः संघ मालक आहेत श्रीतिक रॉयल्सचे, त्या बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसरा संघ मालक यासिन मोगल ईशान पॅकर्स बल्लाणीचा, हा देखील स्ट्रायकिंग नॉन स्ट्रायकिंग एंडला. सामन्याला सुरुवात होते. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सचिन, फॉली होता, बॅट हातामध्ये फिरली, मिस टाइम शॉट, एक्स्ट्रा कव्हर डाऊन दी बॉल आणि शून्यावरती बाद होतोय फलंदाज सतीश जाधव. सतीश जाधव शून्यावरती होतोय बाद. इम्पॉर्टंट प्लेअर आहे, मात्र या महत्वपूर्ण मॅच मध्ये शून्यावरती बाद झालाय. आणि नवीन फलंदाज येतोय गुफरान, बॅट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती गुफरान आलाय. डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ, ऑन साइडला मिड विकेट. उलरले त्या बॉलर्स बॅक, त्या मिड ऑनला फिल्डर आहे, फंबल झालाय, मागचा फिल्डर येतोय पण इथे एकही धाव मिळणार नाही. चांगली फिल्डिंग, चांगला बॅकअप देतो. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर मिड ऑनला येत असताना 4 ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. बक्षीस पात्र फेरी मध्ये पोहोचलेले चारही संघ टॉप 4. 16 संघांचा समावेश या तिसऱ्या पर्वामध्ये आपण बघितला या स्पर्धेचा. हेलिकॉप्टर आहे डीप मध्ये, फिल्डर लॉंग ऑफचा थोडासा दूर राहिलाय. पहिल्या बाउन्स वरती आता कव्हर करेल, सेकंड बाउन्स आणि अखेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आपण पाहतोय तो चौकार आला, लॉंग ऑफच्या फिल्डर कडून मिस्टेक झाली. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या 4 वरती खातं उघडलंय ईशान पॅकर्स बल्लाणीचं. कोलात होता, चांगला फटका, बॅकफुटला उभा होता, बॉटम हँडच्या साह्यानं मिनी हेलिकॉप्टर इथे आपण बघितला. गॅप शोधली होती, एक चांगला फटका जो आउटफील्ड मध्ये थोडासा स्लो झाला. धावा मिळतो तिथे 2. फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आलाय गुफरान. धावसंख्या धावफलकावरती 6. गुफरान खान या जोडीला खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूने संघ मालक आहेत कर्णधार ईशान पॅकर्सचे यासिन मोगल. लॉंग ऑफला फिल्डर आपण पाहतोय, ऑन साइडला काउंट फेसला फिल्डर आपण पाहतोय. गोलंदाज तयार होईल. ऑन साइडला ग्लान्स केला, शॉट्स पर लेगचा फिल्डर स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, कदाचित डायरेक्ट हिटला काम तमाम होतं, बट तिथे यासिन मोगल सेफ आहे. धाव मिळते 1 आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. प्रगतीपथावर आपण पाहतोय ते पहिलं षटक, दादा धावफलकावरती 7. 16 संघांमधून 12 संघ या स्पर्धेच्या बाहेर. SF1 सुरू आहे. श्रीतिक रॉयल्स आणि ईशान पॅकर्स बल्लाणी. SF2 कोंढेरी वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध जागृत 11 मांडा. दोन्ही संघ आपण तयार राहा. कर्णधार या मॅचच्या पहिल्या इनिंग नंतर आपण सेमीफायनल नंबर 2 चा टॉस करणार आहोत. आकर्षक ट्रॉफीज तिसऱ्या पर्वामध्ये मांडा प्रीमियर लीगच्या
ऑफस्टंपच्या बाहेर बॅटचा चेहरा उघडलाय पण एक्स्ट्रा कव्हरची गॅप शोधू शकला नाही. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. अंपायरचा सिग्नल येतो. पहिल्या षटकाचा खेळ संपला. सचिनने धावा खर्च केला तर फक्त 7 पण त्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिळाली सतीशची. सो आफ्टर फर्स्ट ओव्हर 7 for 1 एशियन पॅकर्स बल्ल्याने. रोहितला विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचा कॅश प्राइज. रोहित जाधव दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने गुफरान खानने 2 चौकारांनी एक चौकार माफ करा त्याच्या बॅटमधून एक डबल एक सिंगल. धावसंख्या 7 वरती. चांगली बॅटिंग. यासीनला खातं उघडताना शेवटचा डॉट आला. गुफरानकडे स्ट्राईक आहे. रोहित जाधव समोर चॉईन करून येतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर ऑन साइडला लॉंग ऑन आणि एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो मिड विकेटला. फिल्डर सेट करतात. विकेट किपर अभय जयस्वाल आयकॉन आहे. श्रुतिक रॉयलचा मागच्या मॅच मध्ये फार चांगली बॅटिंग केली होती त्याने. अभय जयस्वाल आणि पुढे येऊन मारला मिड ऑफ आतमध्ये त्याचा फायदा आणि चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार. गुफरान खानचा चौकार. ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष उद्योगपती श्रीमान जगन्नाथ पाटील यांच्या ठिकाणी आगमन होतं. खरं तर फार संघर्ष केला गब्बर आणि जगन्नाथ पाटील यांच्या श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघाने. मात्र या संघर्षाचा अंत झाला लीग स्टेजला. टॉप 4 ला त्यांना पोहोचता आलं नाही. डीप स्क्वेअर लीगला फिल्डर आहे. उचलून थ्रो करेल तोपर्यंत आपण पाहतोय ती सहजरित्या 2 धावा इथे पूर्ण होतात. मोहनी आंबिवली कल्याण टिटवा या परिसराचं नाव 7 समुद्र पार नेलं शाहिद शेखने. विनर स्पोर्ट्स नाला सुपारा या संघामधून खास करून खेळत असताना आपण जास्तीत जास्त शाहिदला बघितलं. लॉफ केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे. जज करतोय. वेल जज कॅच. 1 more विकेट डाऊन. गुफरान खान बॅक टू द पॅव्हिलियन. शेखच्या या कारकिर्दीमध्ये ठाण्याचा ढाण्याबाग प्रमोदजी मात्रे पम्या याचं देखील फार मोठं योगदान आणि शाहिद नेहमीच एक क्रेडिट प्रमोद मात्रे यांना देत असतो. प्रिव्हियस मॅच मध्ये अशोक दिंदा मॅन ऑफ द मॅच राहिला आणि त्या इनिंग साठी रितेश पाटील सर यांच्याकडून त्याला 500 रुपयांचा कॅश प्राइज झालेला आहे. रोहितला विकेट मिळते ती गुफरान खानची. गुफरानच्या बॅटमधून 2 चौकार आले आणि त्याच्या बॅटमधून टोटल 13 धावा या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि जवळपास त्या 13 धावा सध्या आपण पाहतोय त्या एशियन पॅकर्स बल्ल्याणीचा देखील नवीन फलंदाज आला. सॉफ्ट हँडने समोर पुश करतोय. कवचला फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग. थ्रोही चांगला पण इथे डायरेक्ट हिट मिस झालेलं. सिंगल मिळते. सिंगल धावा संख्या पुढे आपण पाहतोय ती 14 या आकड्यावरती. दुपारचं सत्र आमची मॅनेजमेंट टीम सध्या लंच करते. आमचे समालोचक स्कोरर कॅमेरामॅन महिन्याच्या मध्ये चार्ज व्हावं लागेल फलंदाजांना. धावांची गती वाढवावी लागेल. समोर चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. बॅकफुटला चांगला फटका थांबला आणि त्यानंतर डिस्पॅच करतोय डिपिश. कम पॉइंटला यासिन मोगलचा चौकार.
धावसंख्या जाऊन पोहोचले 18 वरती. यासिन मोगल कॅप्टन आहेत, ओनर आहेत. पुन्हा मॅचचा चेहरा उघडलाय पण यावेळेला आउटसाइड क्रिकेट पॉइंटने झेल टिपलाय. सेलिब्रेशनला सुरुवात कर्णधार यासिन मोगलला परतावं लागेल. धक्का बसतोय ऋषभ पॅकेट्स बल्लाणीला. तिसरा यांच्याकडून सौरभ जो आता गोलंदाजीसाठी आला. विकेट टेकिंगला महेश वाघमारे साहेब यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज. पारितोषिक लागतायत आणि गोलंदाजी तशी झालेली आहे. फर्स्ट ओव्हर मध्ये सचिन कडून अवघ्या 7 धावा, 1 विकेट. रोहित कडून 11 धावा, 2 विकेट. टोटल स्कोर आपण पाहतोय 18 धावा आणि गोलंदाजीसाठी आलाय सौरभ. बजरंग एक षटकार मागच्या मॅच मध्ये त्याने ठोकला होता आणि आता देखील स्लॉग हिटिंग करावी लागेल बिकॉज पॉवर प्ले मध्ये तितक्याशा धावा जमल्या नाही. धावा धावफलकावरती आता फक्त 18. स्ट्राईक सध्या सुमित कडे. सौरभ तयार. पहिला चेंडू घेऊन ओहो फलंदाजाची अपेक्षा होती की या बॉल मध्ये बाउन्स असेल पण बाउन्स नव्हता. इट्स अ सबमरीन डिलिव्हरी. न्यूक्लिअर सबमरीन सध्या भारत स्वतः बनवतोय. प्रत्येक देशाकडे न्यूक्लिअर सबमरीन्स आहेत. त्यामध्ये चीनचा सर्वात अगोदर क्रमांक येतो. ऑनसाइडला फ्लिक केला. मिडल अँड लेगला बॉल होता. चालला मिड विकेट मध्ये. फिल्डरने मिस्टेक केली आणि बॉलला बॅकअप दिले. गावफेसच्या फिल्डरने रिले फिल्डिंग खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी चेंडूला अडवलंय. धावा 2 सेव्ह करतात आणि 2 ने धावसंख्या पुढे 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रगतीपथावर सध्या यस आपण चेक करूयात. क्रुशल आहे सो थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील पुन्हा एकदा कशा पद्धतीने इथे चेंडूला अडवलेलं आहे त्या फिल्डरने. विनर चिंटू और फहीम की तरफ से श्रीनंदा को शुभकामनाएं और दीपक को जो ऑनलाइन इस मैच का लुत्फ उठा रहे हैं सभी का तहे दिल से हम स्वागत करना चाहेंगे मांदा प्रीमियर लीग 2024 के इस तीसरे संस्करण में. टोटल धावा सध्या 21 आहेत. ओहो गुडघा टेकवला. ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न मात्र इथे येतोय तो डॉट बॉल. करावा लागेल अटॅक. धावा बनवाव्या लागतील. बजरंग ऑन साइडला प्रहार तर जोरदार आहे पण मिस टाइम. फिल्डर डाउन दी बॉल. फलंदाज बाद.
अजरामर असं मराठी चित्रपट सृष्टीमधील गाणे सुरेश वाडकर सर आणि सचिन पेळगावकर सर यांनी गायलेले. मात्र मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल सुरू आहे. विशाख पॅकर्स बल्लेणी आणि श्रीतिक रॉयल्स या दोन संघांमध्ये बॅटिंग करावी लागेल. समोर इतकी तगडी बॅटिंग ऑर्डर आहे श्रीतिक रॉयल्सची, त्यामुळे तुम्हाला 50च्या जवळपास कोणत्याही परिस्थितीमध्ये पोहोचायचंय. 21 धावेत. निखिल ऑन साइडला लॉफ केला पण डीप मध्ये फिल्डर ओहो कॅच ड्रॉप आणि चेंडू सीमारेषा पार. सीमारेषेच्या बाहेर टिपलाय झेल त्या फिल्डरने पण असेल षटकार. त्यांची ताकद आता वाढलेली आहे थोडी. सो नितीन दादांचं देखील आम्ही संगीत कक्षामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. डिक्स जॉगी खरं तर डीजे मास्टरचं देखील तितकंच योगदान असं. कोणतीही स्पर्धा म्हटली की त्यामध्ये जेव्हा जेव्हा वन साइडेड मॅचेस असतात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी संगीत हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा तुम्ही देखील डिप्रेशन मध्ये असता, बॅक पॅच मध्ये असता, जेव्हा तुम्हाला असं मन हलकं खराब असं वाटत असेल, तुमचं आवडतं गाणं आहे का, तुम्हाला जरूर त्यामधून थोडंसं फ्रेश वाटेल. 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 27, विकेट पडलेले असताना 4 आणि येतोय गोलंदाजीसाठी विक्रांत. आणि माझ्यासोबत कमेंट बॉक्स मध्ये आफ्टर लंच जोडतायत उमेश सुतार. सुस्वागतम. थँक्यू. रणजी सुपर लीग मध्ये देखील हा गोलंदाज पहिला होता. एक वेगवान गतीचा गोलंदाज विक्रांत भास्कर आणि सचिन जयस्वाल तिथे स्वतः संघ मालक होते. त्याला माहिती आहे विक्रांत भास्कर कशा प्रकारे गोलंदाजी करतो शकतो. पण तो अप्रतिम फटका आणि चेंडू जातो सीमा पार. येतो दणदणीत कणकरीत चौकार. धावा झालेल्या धावफलकावरती त्या ताडी 1 गरज आहे अशा फटक्यांची आता. आणि तो फटका येतोय फलंदाज सुमितच्या बॅटमधून. नक्कीच मोनी गावचा एक उभरता सितारा आहे सुमित. सातत्याने पाहिलं त्याला हेमंत कोट सोबत देखील आणि तोच सुमित आता ऑन फायर झालाय. पुढचा चेंडू सुमित साठी. यावेळी बॅटची एज लागली. क्षेत्ररक्षक तिथे होते शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि मात्र कोणती धाव मिळत नाहीये. अप्रतिम चेंडू फेकला विक्रांत भास्करच्या माध्यमातला. अशा चेंडूंची गरज आहे इथे. सचिन जयस्वाल संघमालक विचार करत असेल श्रीतिक रॉयल्स टिटवाला टीमला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विक्रांत राऊंड स्टंप्सने सुमित साठी हा चेंडू आहे. यापुढे साबेमध्ये चेंडू खाली येईल. क्षेत्ररक्षक आणि चेंडूला बघत राहील. चेंडू जातोय सीमा पार. येतोय सुमितच्या बॅट मधला बिग लॉंग अवे षटकार. मोहने गावचा ब्रँड दाखवलाय सुमितने. मागचा चौकार यावेळेला षटकार आणि धावा धावफलकावरती 37. कॉन्फिडेंटली फटके येत आहेत आणि त्यांची गरज आहे विक्रांतच्या विरुद्ध दुसरा मोठा फटका. स्क्वेअर लेग लॉंग ऑन काऊ फेसला फिल्डर आहेत. यावेळेला
व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. शॉर्ट स्क्वेअरला फर्स्ट रन वेगाने कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आहे. दोन्ही फलंदाज गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे पूर्ण होतात. दोन्ही धावसंख्या पुढे झाले 39. काय वाटतं मी किती धावामध्ये सुरुवातीला धावा तितक्याशा येत नव्हत्या पण आता सुमित बनवतोय. काय वाटतं किती धावांचं टार्गेट सेट होईल? नक्कीच आतापर्यंत सुमितने मॅच मध्ये परत आणलं. टर्निंग मुवमेंट ठरू शकतो कारण टीमचा कॅप्टन करता करता आता डगआउट मधनं कुठेतरी बाहेर आलाय. त्याला देखील आशेचं किरण दिसू लागलाय की हाच तो फलंदाज आहे जो आपल्याला मोठ्यात मोठी धावसंख्या उभारून देऊ शकतो. यामध्ये आणखी एक सेफ फटका क्रिकेट मधला. चेंडू धडक देतोय साइड स्क्रीनला. येत आहे सुमितच्या बॅट मधनं 4. डीसे साऊंड सिस्टम NS एक जबरदस्त आवाजाची क्वालिटी गाण्यांचा खऱ्या अर्थाने नजरांना पेश केला एक टुर्नामेंट मध्ये. जबरदस्त आमच्या आवाजाची काळजी घेतली आहे त्यांनी. सातत्याने चांगल्या गाण्यांची मेजबानी पेश केली आहे. पुढचा चेंडू ओव्हर द स्टंप्सने हाफ ट्रॅकर. ही संधी आहे आणि चेंडू जातोय सीमा पार बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय सुमितच्या बॅट मधनं आणखी एक दर्जेदार बिग हिट सिक्सर. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुमित नावाचं वादळ घोंगावत आहे. सुमितने जो फटका खेचला बॅकवर्ड बाउंड्री बाहेर. झेप घेतली क्षेत्ररक्षकाने पण तू झेप ती कमी पडली आणि इथे मात्र सुमितची झेप आता मात्र उंच भरारी घेते. कुठेतरी सुमित नावाचं वादळ मी म्हणत होतो मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे. त्यात सुमितचा बोलबाला राहिला या मॅच मध्ये. ते मात्र शंका नाही. सुमित आणि ईशान पॅकर्स बल्लाणी या संघाचा जर्सी किट आपण बघितलं तर रंग लाल आहे. लाल रंग जितका प्रेमाचा आहे तितका धोक्याचा देखील आहे. खतरा. त्यामुळे आता खतरा जाणवतोय. सुमितने जी बॅटिंग केली प्रिव्हियस ओव्हर मध्ये 22 धावा आलेल्या आणि त्यामुळे धावांची गती वाढली आहे. धावसंख्या आपण पाहतोय ती 49 वरती आणि लास्ट ओव्हर मध्ये आला बॉलिंग साठी गोलंदाज सौरभ. पुन्हा सौरभ कंटिन्यू करतोय. 5th ओव्हर हार्डलाईन हुक केलाय. डिफाईनले खाली आणि बॉल सीमारेषा पार. चौकार. त्रेपन्न धावा दाखल काबर. पहिल्या चेंडूवर घनघाती प्रहार पाहायला मिळाला. यावेळी देखील चेंडू पडल्यानंतर राईज झाला. रायझिंग आणि सरप्राइझिंग डिलिव्हरी. दुसरा चेंडू सुंदर फेकतोय. 4 चेंडू मध्ये आणखी धावा बनवाव्या लागतील. 53चा पल्ला पूर्ण केलाय. आपलं काम केलंय सुमितने परंतु हे 4 चेंडू बोनस असतील. या 4 चेंडूवर जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. इथे मात्र धावाची शक्यता आणि कोणता फलंदाज डगआउट मध्ये पोहोचेल याचं मात्र चित्र पाहायला मिळत प्रेक्षकांना. कोणता फलंदाज बाद होतोय. क्रॉसिंग चेक करा. थर्ड पंच आमच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतील. इथून जर क्रॉसिंग केली असेल स्ट्रायकर यांच्या बॅटरनं तर मात्र स्ट्रायकर यांचा बॅटर बाद होईल अन्यथा सुमितला परतावा लागेल. डिसिजन पेंडिंग आहे. क्रुशियल डिसिजन थोडस पंचांसाठी देखील परंतु चित्र स्पष्ट होईल. 2 मिनिटांचा अवधी फक्त घेतोय. टेक्निकल टीम आमची जॉईन होते शोधतीये कोणता फलंदाज बाद आहे. योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवला जाणार आहे. थोडासा मागे घेतलाय कुठेतरी टीव्ही स्क्रीन आमचं पाहतोय. टेक्निकल
ऑपरेटर जे आहेत तर निखिल आउट झाले. निखिलला परतावं लागते. सेफ आहे सुमित. त्या सुमितला स्ट्रायकर वर आणण्याचा प्रयत्न केला आणि निखिल मात्र जीवन त्याने मात्र सोडलं. कुठेतरी आपल्या टीम साठी योगदान देतोय कारण माहिती सुमितची बॅट या मॅच मध्ये चालली आहे आणि त्या सुमितवर आता जबाबदारी सोपवून तो मात्र दगाऊटच्या आसऱ्याला परततोय. नेक्स्ट बॉल. बॉलर तयार. पुन्हा एकदा सुमित साठी आज चेंडू ओव्हर दी स्टंप्स. यामध्ये अवयमध्ये फ्लाय केलाय. कामाच्या चेंडूवर विकेट सॅक्रिफाय केली. याचं प्रत्युत्तर सुमितने दिला. हा चेंडू जातोय गगन भरारी घेतोय. येतो षटकार. वाला अनस्टॉपेबल सुमित सुसाट सुटलाय. उलटॉस आहे. डाऊन द ग्राउंड. लॉग ऑन द फिल्डर. कॅच ड्रॉप. या क्षणाला कॅच इम्पॉर्टंट आहे. मिसफील्ड थ्रो येतोय. धावा तोपर्यंत 2 आणि या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे विशाख पॅकर्स बल्ल्याणीची 61 धावा धावा फलकावरती. 1 शॉट चेक करायचे. थर्ड अंपायर पुन्हा योगेश इंद्रेकर सर या ठिकाणी चेक करतील. आता आपण पाहूयात बॅट ड्रॅग कुठे करण्यात आले. पॉपिंग क्रीज मध्ये रन आहे. 2 धावा आहेत. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 61 धावा. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या सिटीचा 2 रन्स आणि या 2 धावांवरती धावसंख्या आता पुढे जातीय. शेवटचा अंतिम चेंडू सुमित ऑन स्ट्राईक. शॉट ऑन पुढचा फटका फसलाय का. क्षेत्ररक्षक पोहोचेल का तिथे. त्याचं उत्तर नो. मॅन्स लँड मध्ये चेंडू. अभय पोहोचले होते तिथे परंतु कोणती धावा घेण्याचा प्रयत्न आणि अंततः सुमितची खेळी देखील समाप्त होते शेवटच्या अंतिम चेंडूवर धाबाच्या स्वरूपात. आणि इथे मात्र सेकंड इनिंगला देखील सुरुवात होईल. यानंतर फर्स्ट इनिंग झाली आहे समाप्त. आणि आपण करूयात नेक्स्ट मॅचचा टॉस. कोंडेरी वॉरियर्स विपक्ष जागृती 11 मांडा. तर स्कोर कार्डवर आपण पाहतोय फर्स्ट इनिंग मध्ये धाबा जोडल्या गेल्या ईशाक पॅकर्स यांच्या माध्यमातून 63 धाबा जोडल्या गेल्या. 64 धाबांचा पाठलाग असेल सेकंड इनिंग मध्ये. घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे मित्रांनो. सुमितने तब्बल 3 षटकार आणि 2 चौकार लगावले. वैयक्तिक खेळीमध्ये अप्रतिम खेळी राहिली सुमितची. कौतुक करावं लागेल. तर जाऊया तोपर्यंत मित्रांनो टॉस आपण करतो या मॅचचा. 2 मोठे संघ आहेत. कोंडेरी वॉरियर्स विपक्ष जागृती 11 मांडा. थँक्यू. या जागृती 11 मांडा आणि कोंडेरी वॉरियर्सचे कॅप्टन. टॉस साठी या दोन्ही संघांच्या खेळाडूंना सूचना आहे. कोंडेरी वॉरियर्स आणि जागृती 11 मांडा कॅप्टनने लवकरात लवकर या टॉस साठी. जागृती 11 मांडा आणि कोंडेरी वॉरियर्स विश्वास करणे या टॉस साठी लवकर. आदरणीय संतोष भोई साहेब यांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. या दोन्ही संघांचे कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल प्लीज. गेस्ट आपले आलेले आहेत त्यामुळे टॉस साठी लवकर या. आदरणीय संतोष भोई साहेब यांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत.
SF2 सेमीफायनल नंबर 2 आपल्या समोर येते. एका बाजूला कोंडेरी वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला जागृत 11 मांडा. आदरणीय संतोष भोई साहेब यांच्या सोबत आपण टॉस करत आहोत. It is a call and पॉलिटिक्स टॉस जिंकलाय तो कोंडेरी वॉरियर्सचा कॅप्टन संतोष दादांचं मनापासून आभार. आपण पुन्हा मंचाची शोभा वाढवा. टॉस जिंकलाय, सेमीफायनलच्या एवढं ते नॉकआउट स्टेजला आता इथून हरले तर पुढची मॅच खेळता येणार नाही. त्यामुळे टॉस जिंकलाय आणि समोरच्या टीमचा अगेन्स्ट तुमचा डिसिजन काय? फिल्डिंग फर्स्ट. फिल्डिंग करणार आहात, काय सांगाल? अबे यार, अशोक डेंडा तर बोलणारच आहे. टॉस किती इम्पॉर्टंट होता? बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करायची दादा, तसे प्लेयर आहेत तसे बॅटिंगसाठी, बॅटिंग करूया. काय सांगाल, लीग स्टेजला कसा राहिला तुमचा संघ? संपूर्ण 12चा स्क्वॉड आहे, 12-13 खेळाडू प्रत्येक संघामध्ये. काय सांगशील स्वतःच्या संघाविषयी, कशी कामगिरी राहिली आणि लीग स्टेज मधून तुम्ही सेमीफायनल खेळणार आहात? संघ पूर्ण चांगलाच आहे. ज्या प्लेअरला 12 बसलो तो बसतोच, असं कोण नाही का बाबा, प्रत्येकाला खेळायची इच्छा असते तर एक जण बसतो, एक जण खेळतो, प्रत्येकाला चान्स आहे. संघ मालकांविषयी काय म्हणाल? संघ मालक तर चांगलाच आहे, संघ मालकाचं काय. शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. सो म्हणजे कुठेही जाऊ नका. सेमीफायनल नंबर 1 सुरू आहे. सेमीफायनल नंबर 2 यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. जागृती 11 मांडाच्या विरुद्ध कोंढरी वॉरियर्सचा टॉस जिंकलाय आणि ते करणार आहेत फिल्डिंग. जशी या सेमीफायनलच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल ऐकत आपण आवाज याच विभागातील सांगोडे गावचा ऐकत आपण ओमीजी सुतारा नाईट. सो थ्रू बॉक्स. थँक्यू वा करण सर. डोंबिवलीचा एक नामांकित आवाज आपण ऐकलात आणि ऐकतायत. आज पूर्ण दिवसभरात 2 समालोचक आहेत डोंबिवलीवरनं ट्रॅव्हल करत इथे आलेत. जबरदस्त या विभागामध्ये त्यांची चर्चा आहे. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून आम्ही खूप सारं शिकत असतो. रोशनजी संते सर असतील, करणजी कालन सर आणि त्याचसोबत आमच्या चांगले स्थानिक कॉमेंटेटर विश्वासजी केने हे देखील जोडले जातील. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील त्यांना. आपण पाहणार आहोत. जबरदस्त क्रिकेटर देखील आहेत. मागच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी राहिली होती विश्वास केने याच्या माध्यमातून. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. 2 मोठे संघ, एका बाजूने ईशा पॅकर्स, दुसऱ्या बाजूने श्रीतिक रॉयल्स टिटवाला. 2 मोठे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये झाले दाखल. एका बाजूने अभय, एक कल्याण विभागामध्ये चर्चेत राहिलेला खेळाडू. दुसऱ्या बाजूने वकीफ पावले, वासुंद्री गावची आन बान आणि शान. जबरदस्त व्यक्तिमत्व देखील आहेत वकीफ पावले आमचे चांगले मित्र आहेत. गोलंदाज सतीश. राऊंड स्टम्प्स, पहिला चेंडू अभयसाठी वेगाने, परंतु पंच आम्हाला सांगतील हा चेंडू वाईड आहे. लाईन पाहावी लागेल. टप्पा चूक होता परंतु लाईन थोडीशी खराब होती. लेग स्टिकच्या बाहेर फेकला होता चेंडू आणि चेंडूला बाहेर फेकण्याची क्षमता अभयमध्ये आहे, परंतु शांत पवित्र सावध सुरुवात करतोय. मोठा प्रहार केला नाही या चेंडूवर. चेंडूला सोडून दिलं. वाईटच्या स्वरूपात अकाउंट ओपन होत आहे संघिक. यावेळी मात्र आडवा बॅटने लाऊड अपील झाली तिथे. 2 अपील झाल्या. एक LBW विकेट साठी आणि दुसरी अपील झाली धावबाद साठी. दोन्ही अपील पंचांच्या माध्यमातून फेटाळल्या गेल्या आणि एक धाव फलकावर जोडली गेली. सर थोडा अंपायर रेफर केला इथे. तिसरे पंच उपस्थित आमच्या समालोचन कक्षामध्ये. टीव्ही स्क्रीनवर टेक्निकल टीम आमची पाहतीये धावबाद आहे की नाही. क्रुशियल डिसिजन आहे आणि त्वरित आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. डिसिजन पेंडिंग आहे मित्रांनो धावबादचा. फिल्डिंग सेटअप करा लगेच, कारण डिसिजन आम्ही पोहोचवतोय. नॉट आउटचा डिसिजन आमच्यापर्यंत आला, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. थर्ड पंच होते आमचे आणि त्यांच्या माध्यमातून हे डिसिजन कळवण्यात आलेलं आहे. लेग बाय देखील आहे.
एक चेंडू आणि 2 धावा फलकावर. ऑन स्ट्राईक वकीफ पावले, मागच्या मॅचचा हिरो. जबरदस्त बॅटिंग केली होती वकीफ पावलेने आणि तोच वकीफ पावले मैदानाच्या आतमध्ये. ब्रँड ऑफ वासुंद्री. सतीशचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सतीश सज्ज होतोय राऊंड द स्टंप्स रे. वकीफ साठी हा चेंडू आहे. समोरच्या दिशेने अफलातून फटका आहे. क्षेत्ररक्षक पळतोय, चेस होती आणि चेंडू मात्र ती रेस जिंकतोय. येतोय वकीफच्या बाट मधना चौकार. अफलातून फटका होता. मिड ऑफच्या वरनं खेळून काढला. लॉंग ऑफ नव्हता तिथे आणि 4 धाबा मिळाल्या. पुढचा चेंडू. यावेळी आडवा बॅटनं खेळायचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. चेंडू मागे, क्षेत्ररक्षक 2 आणि इथे मात्र 4 धाबा. वकीफच्या बॅट मध्ये लागणारा बॅक टू बॅक सलगचा दुसरा. दडपणाखाली खेळतोय सतीश. प्रति हल्ला चढवला. पहिल्याचा ओव्हरमध्ये इरादे स्पष्ट केलेत की इथून चांगली बॅटिंग करावी लागेल कारण आपल्याला धाबांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सतीश. राऊंड द स्टंप्स. यापैकी आणखी एक त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु मिस टायमिंग. तिथे फटका सजवता आला नाहीये आणि डॉट चेंडू. 4 चेंडू आणि धावसंख्या झाली 10. आणखी 2 चेंडू शिल्लक आहेत पॉवर प्लेच्या षटकातील. पुढचा बॉल 5वा चेंडू. स्विच हिट इम्प्रोवाइज करायचं होतं परंतु यावेळी देखील चूक करतोय. चुकीच्या फटक्याची निवड करतोय वकीफ पावले. 5 चेंडू 10 धावा. थोडस दडपण वकीफ पावलेवर देखील आलं असेल कारण बॅक टू बॅक सलग 2 चेंडू निर्धाव खेळून काढतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वकीफ पावलेसाठी अंतिम चेंडू आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. यावेळी मात्र आणखी एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. तर अशा रीतीने पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये मात्र 10 धाबा जोडू शकले वकीफ पावले आणि अभय. रंगतदार मॅच आहे मित्रांनो. रंगत भरली होती. सुमितनं बॅटिंग करत असताना इथे मात्र अभय आणि वकीफ तेवढ्या ताकदीचे फलंदाज आहेत. गुणवंता या दोन्ही फलंदाजामध्ये तासून भरलेली आहे गुणवंता. परंतु ती गुणवत्ता दाखवावी लागेल. इथे सिद्ध करावं लागेल कारण त्याशिवाय आपण प्रसिद्ध होत नसतो. इनमें से जो फाइनल मारेगा उसको थर्ड लागू होता है और अगर इन दोनों में से जो जीते हार जाते हैं उसको फोर्थ लागू होता है. वैसा रहता है. ये बॉल के लिए जाना है यार. बॉल बिल के लिए चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 10 धाबा आतापर्यंत जोडू शकले. धाव फलकावर पहिलं षटक समाप्त झालं. सेकंड ओव्हर सेकंड स्पेल. वकीफ पावले आणि अभय हे 2 बॅटर्स आहेत मैदानाच्या आतमध्ये. यासीन मोगल आलाय. बल्लानी गावचा डायमंड. एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर. सातत्याने हा चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. आणि अभय आणि यासीन हे दोन्ही एका मेरिटचे खेळाडू आहेत. A1 दर्जाच्या कॅटेगरीमध्ये त्यांना सातत्याने सर्च केलं जातं. यासीनचा पहिला चेंडू. अभय ऑन स्ट्राईक. स्टेप आउट. फटका सुंदर परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि तिथे पकडलाय चेलिया मॅचची गोल्डन नाही तर डायमंड विकेट यासीन मोगलच्या नावावर.
होती. इथे मात्र खेळी खूप छोटी राहिली अभयची. बास झाला आणि इथे बॅकफुटवर ढकलला गेला. श्रुतिक रॉयल्स टिटवाला टीम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. या रोहित जाधव चांगली बॅटिंग करावी लागेल कारण धाव फलक तेवढं मोठं उभारलं होतं. बॅटिंग करणाऱ्या टीमनं 64 धाबांचा पाठलाग होतोय आणि 64 धाबा जर बनवायच्या असतील तर चांगली बॅटिंग करावी लागेल कारण पहिल्याच षटकामध्ये सुंदर गोलंदाजी राहिली. 10 धाबा मात्र खर्च केल्या. दुसऱ्या षटकामधील पहिल्याच चेंडूवर अभयला परतावा लागला. यासिन मोगल यांनी ती शिकार केली. पुढचा चेंडू आपली साडबा बाटना लाऊड अपील झाले तिथे परंतु पंच सांगतायत लेग बाईच्या स्वरूपात हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आणखी एक डॉट चेंडू. संघर्ष होतोय मैदानाच्या आतमध्ये परंतु संघर्षाचा कुठेतरी शंखनाद फुंकावा लागेल. इथून चांगली बॅटिंग करावीच लागेल. पुढचा बॉल आपले पुलर लाईनचा चेंडू समोरच्या दिशेने फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक येतो लॉंग ऑन वरना चेंडूला फीड करून फेकील तोपर्यंत 2 धाबा एकवटल्या गेल्यात. खरंच या मॅचची टर्निंग पॉइंट विकेट होती अभयची. अभय तितका एक आक्रमक फलंदाज होता आणि त्याच अभयला मात्र बॅकफुटवर ढकलला आणि विकेटचा पतन झाला. पुढचा चेंडू यासिन. या अभयने मात्र चेंडू मारण्यायोग्य होता परंतु कुठेतरी वाईट चेंडू पंचांच्या माध्यमातून घोषित केलाय. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव जोडली जाते. 13 या आकड्यावर धावसंख्या. 3 चेंडू 13 धावा. यापुढे समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक येईल का चेंडू खाली आणि चेंडू खाली आला होता परंतु झेल टिपता आलेला नाहीये. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडला आणि मात्र एकच धाव 2 धावा जोडल्या गेल्या. आतापर्यंत यासिन मोगलचं हे षटक प्रगतीपथावर आहे. अप्रतिम षटक फेकलं आपल्या टीम साठी. पुढचा चेंडू आपलीच मात्र तेवढा चांगला संपर्क नाहीये. स्कोर ऑफ द विकेट सुमितच्या हातामध्ये चेंडू 1 धाव आणि 1 धावेने स्कोर कार्ड हलवड गतीने पुढे जात आहे. 16 या आकड्यावर. चौसष्ट धावांचा पाठलाग होतोय आणि जिंकण्यासाठी इथून 48 धावांची गरज. आणखी अजून 3 षटक बाकी आहेत. 48 ची गरज आहे 19 मध्ये. 19 चेंडू 48 धावांची गरज. डावखुरेताचा फलंदाज वकीफ पावले ऑन स्ट्राईक. या मॅच मध्ये वकीफ पावलेवर जबाबदारी आहे. फटका खेचण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला. षटक झालं समाप्त. अप्रतिम षटक फेकलाय यासिन मोगलने. 2 षटक समाप्त. 2 षटकामध्ये मात्र बनवलेत 16 आणि 18 मध्ये 48 बनवायचे आहेत. अप्रतिम गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. ईशा पॅकर संघाच्या माध्यमातून 2 षटक अप्रतिम फेकली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये
असं म्हटलं जातं की पॉवरफुल सुरुवात होणं गरजेचं असतं बॅटिंगसाठी, परंतु पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. तिसरे षटक गोलंदाज पुन्हा एकदा सतीश बॉलिंग ट्रॅकवर उभा राहिलाय, सज्ज झालाय. सतीशचा पहिला चेंडू राऊंड द स्टंप्स. या बैली देखील अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय, गतीचा मारत आहे, अत्यंत वेगाने फेकला होता चेंडू. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. सांगत होते निर्धाव चेंडूची स्विंग आणि मिस. भरपूर प्रेक्षक वर्ग जमा झाले ते म्हणजे या मॅचचा आनंद लुटण्यासाठी, कारण यापुढील बिग बॅटल आहे मित्रांनो. जागृती 11 मांडा टीम आणि त्याच्या विरुद्ध बाजूने इथला एक स्थानिक संघ कोंढेरी वॉरियर्स. दोन्ही स्थानिक संघ आहेत, मांडा आणि कोंढेरी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळी समोरच्या दिशेने अप्रतिम स्ट्रोक आहे. लांब लचक पडल्यानंतर गगनभेदी गगन भरारी घेणार येतोय षटकार. जबरदस्त फटका होता समोरच्या दिशेने लॉफ्टेड ड्राईव्ह. यावेळी देखील चेंडू पाहावा लागेल पंचांना, नक्कीच पाहतील. वाईट चेंडू आहे कारण अतिरिक्त बाउन्स घेतला होता या चेंडूने. फर्स्ट वॉर्निंग आले असेल तिथे बॉलरला. 1 फॉर द ओव्हर. आणि यानंतर बाउन्सर चेंडू हाताळू शकणार नाही गोलंदाज सतीश. पुन्हा एकदा राऊंड द स्टंप्सने. यावेळी मात्र पुलर लेनचा चेंडू होता, स्लॉक स्वीप करायचं तिथे. सुमित पोहोचले त्या चेंडूवर, थोडीशी फंबलिंग तिथे आणि एकच धाव जोडली जाते. इशाक पॅकर संघ खूप चांगल्या ताकदीचा संघ आहे आणि पूर्णपणे तयारीमध्ये उतरला आहे. आतापर्यंत कोणतीच चूक केलेली नाहीये. तिसरे षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतो 24 धाबा फलकावर. 14 चेंडू 40 धावांची गरज आहे. ऑन स्ट्राईक वकी पावले आपण पाहतोय. डावकुरी त्याचा फलंदाज सलामीला आला होता, परंतु त्याच्या बॅट मधनं धाबा येणं गरजेचं आहे. यापुढे साडवा बॅटनर लॉफ्टेड फटका, चेंडू खाली आला, क्षेत्ररक्षक किसिंग केलं चेंडूला आणि वकी पावले. आता मैदान सोडावं लागेल. पाहिजे तेवढ्या मी नवीन बॅटर श्रीनंदा, एक जबरदस्त बॅटर, बाहुबली ऑफ रेजन्सी. हा बॅटर महत्वाचा आहे कारण या बॅटरच्या बॅट मधनं धावा येणं गरजेचं आहे. बलशाली महाबली फलंदाज आहे आणि ताकदीचा फलंदाज आहे. क्षमता आहे मित्रांनो, मी पाहिलेलं आहे. एक ताकदवर फलंदाजीसाठी ओळखलं जातं, मोठ्या फटक्यांसाठी ओळखलं जातो. स्टान्स पहा मित्रांनो, श्रीनंदा ओव्हर द स्टंप्स. श्रीनंदासाठी यावेळेस खोदून काढला, अप्रतिम स्ट्रोक होता. चेंडू देखील तितका चांगला होता. पूर्णपणे प्रोफेशनल इंटरनॅशनल लेवलची फील्ड आपण पाहतोय इशाक पॅकरच्या माध्यमातून, कारण आतापर्यंत एकही चूक त्यांनी क्षेत्ररक्षणामध्ये केलेली नाहीये. तर 3 षटकं समाप्त झाली. 3 षटकांमध्ये बनवल्यात मात्र आणि मात्र 25 आणि बनवायच्यात 12 मध्ये 39 विजय.
जर श्रीनंदाने हा सामना जिंकून दिला आपल्या टीमला तर अवधेश भाई आणि पॅटी यांच्या माध्यमातून त्याला 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे श्रीनंदासाठी. 12 चेंडू 39-21 आहे. धावा बनवणं सोपं आहे मित्रांनो या क्रीडांगणावर, कारण तब्बल 20ची सरासरी आहे असं पकडून जा. श्रीनंदाकडे तेवढी ताकद आहे, क्षमता आहे, बळशाली फलंदाज आहे. ताकदीचा वापर त्याच्या बॅटिंग मधनं आपण सातत्याने पाहत असतो. बॉलर सुमित, ज्या मॅच मध्ये सुमितने रंगत भरली तो सुमित बॉलिंग ट्रॅकवर उर्द स्टंप्स. सुमितचा पहिला चेंडू यावेळी यशांचा वेध जो श्रीनंदा थोडासा घातक वाटत होता त्या श्रीनंदाला आता मात्र डगआउटचा असं दाखवला. विकेट. तर आशिष भोईर साहेब देखील ते उपस्थित आहेत, त्यांचं देखील सुस्वागत या टुर्नामेंट मध्ये. आपण पाहतोय मांडा प्रीमियर लीग 2024 हा महासंग्राम फायनल डे, मेगा फायनलचा दिवस आणि मोस्ट इम्पॉर्टंट हाय व्होल्टेज मॅच आपण अनुभवतोय. तर आशिष भोईर यांच्या मार्फत आपल्याला प्रत्येक टुर्नामेंट साठी जगन्नाथ पाटील यांना आपण जेव्हा जेव्हा जगन्नाथ पाटील टुर्नामेंट ठेवत असतात तेव्हा मॅचेस साठी नेट पूर्णपणे फ्री त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिलं जातं. यामध्ये समोरच्या दिशेने फटका सुंदर, फटक्यामध्ये होती ताकद आणि नजाकत. चेंडू चाललाय सीमा पार, पंचांचा इशारा येतोय षटकार. करण जेव्हा जेव्हा करण ऑपरेटिंगला येत असतात तेव्हा हल्दी सॉन्ग त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना ऐकायला मिळतात. यावेळी मात्र ट्रॅकर आपटला होता, चेंडू बाउन्स केला होता. चेंडू मध्ये गती कमी होती आणि त्या गतीचा शिकार होताना दिसतो बॅटर. मागचा चेंडू खराब होता, त्याला दिशा दाखवली आणि म्हटलं जातं क्रिकेटमध्ये दिशा खराब तर दिशा खराब. चांगलं बॅटल रंगते दोन फलंदाज आणि बॉलर मध्ये. पुढचा चेंडू सुमित, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, सुंदर चेंडू पाहायला मिळाला. हे क्रिकेटचं सौंदर्य मित्रांनो. एक धाव एक पडली गेली एका धावेच्या साहाय्यानं. धावफलक पुढे जात आहे 32 या आकड्यावर. 4 चेंडू संपन्न झालेत चौथ्या षटकातील. 2 चेंडू शिल्लक आहेत. सुमित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, मांडा एंड कडनं ओव्हर द स्टंप्सने सज्ज झालाय. यापैकी मात्र आउटसाइड एज लागली आहे, क्षेत्ररक्षक होते तिथे. एक धाव जोडली जाते. 33 धावा धावफलकावर. 5 चेंडू 33 धावा. 7 चेंडू शिल्लक आहेत. 31 ची गरज आहे. 31 बनवाव्या लागतील. 7 चेंडू आणि 31 धावांची गरज. शेवटचा अंतिम बॉल, चौथं षटक मार्गस्थ आपण पाहतो मित्रांनो. यावेळी मात्र अपील केली थोडीशी हलकीशी आणि षटक झालं समाप्त. 6 चेंडू मध्ये 31 बनवायचे आहेत. डीजे
बॉलर तयार अहमद शेवटचं अंतिम षटक अहमदच्या हातामध्ये चेंडू राऊंड द स्टंप्सने वेगाने फेकला चेंडू अप्रतिम बॉल पाहायला मिळतोय हातफकाना ईशा पॅकर्सचा या गोलंदाजी सहित उतरला होता ईशा पॅकर संघ यासिन मोगल एस्टनच्या मागणं मास्टर ब्रेन ऑफ बल्ले आणि एक स्टार आयकॉन क्रिकेटर या विभागातील बायकर मॅन ऑफ मांडा टिटवाला मधनं पहिली बाईक घेऊन गेला होता टिटवाला परिसरातील पहिला बायकर मॅन यासिन मोगल एस्टनच्या मागणं थोडस आता मात्र आवाज यायला लागलाय कारण माहिती आहे विजयाची चाहूल लागली आहे राऊंड द स्टंप्सने अहमद पुन्हा एकदा आपली मात्र आडवा बाटने केला होता स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता पण सांगतील आम्हाला इट इज वाईड चेंडू आणि वाईडच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव जोडली जाते पॉवरफुल बॉलिंग झाली आहे मैदानाच्या आतमध्ये नो डाऊट बॅटिंग सुंदर झाली सुमितच्या जोरावर ते धाबा बनवू शकले आणि इथून मात्र जबरदस्त गोलंदाजी देखील फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवलाय क्षेत्ररक्षक पळतोय रेस आहे आणि एका हातामध्ये चेंडूला फील्ड केलं तिथे आणि 4 धावा मिळतील तिथे प्रेक्षक होते त्यांनी सांगितलं चौकार गोलंदाज फुलटॉस समोरच्या दिशेने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय तिथे एक धाव आणि एका धाबीने वाढती धाव संख्या 40 2 चेंडू आणि 24 ची गरज आहे इथे मात्र प्रत्येक चेंडूवर 12 बनवायचे आहेत याबली देखील आडवा बाटना खेळायचं होतं परंतु फटका फसला तिथे अपील केली आणि अपील फेटाळून लावली 24 धावांची गरज आहे एक चेंडू शिल्लक सामना ऑलमोस्ट जिंकलाय ईशा पॅकर्सनं अंतिम चेंडू आणि इथून सामना विन झाले ईशा पॅकर्स आता मात्र पोचले आणि विजयाची चाहूल लागली एक पाऊल आणखी मेगा फायनल जिंकण्याच्या तयारीमध्ये तर मॅन ऑफ द मॅच मित्रांनो या मॅचचा हिरो जबरदस्त बॅटिंग केली 5 11 12 13 14 15 16 17 18 19 चांगली फलंदाजी केली ज्या